उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवस मराठवाडा दौऱ्यावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार, तर सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का याचा आढावा घेणार। राज्यातील नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 2 तारखेला मतदान तर 3 तारखेला निकाल। 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार। एकनाथ शिंदे महिलांच्या मनातले मुख्यमंत्री, दाही दिशा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून उल्लेख। पुस्तक प्रकाशनाला उपमुख्यमंत्री शिंदेंसह चंद्रकांत पाटील, उदय सामंतांची उपस्थिती। हातावर मेहंदी लावल्यानं 10 ते 15 विद्यार्थिनींना वर्गात बसू दिलं नाही। मुंबईतील चेंबूरच्या सेंट अँथोनी गर्ल्स हायस्कूलमधील घटना। पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागानं शाळेला नोटीस बजावली। मुंबईच्या पवईत पोलीस कारवाईत मृत्यू झालेल्या रोहित आर्य प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून चौकशीचे निर्देश। पुरावे गोळा करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना। मुंबई उच्च न्यायालयाकडून महावितरणाचा वीज दरवाढीचा निर्णय रद्द। उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी महावितरणाला 4 आठवड्यांची मुदत। आशिया चषकातील वादग्रस्त वर्तन पाकिस्तानच्या हॅरिस रऊफला भोवलं। 2 सामन्यांच्या बंदीचा आयसीसीचा निर्णय, तर आचारसंहिता उल्लंघनाबद्दल सूर्यकुमार यादवलाही आर्थिक दंड। विश्वचषक जिंकणारा भारतीय क्रिकेट संघ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार। पंतप्रधानांकडून क्रिकेट संघाला स्नेहभोजनाचं आमंत्रण। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा